ज्या भारतीय माणसाला अमेरिकेने डोक्यावर घेतलं त्याच्याकडे एकेकाळी 2 वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते। तुम्हाला माहित आहे का, अमेरिकेतील वर्तमानपत्रांनी एकदा असा आशय व्यक्त केला होता की ज्या देशात स्वामी विवेकानंदांसारखा माणूस आहे त्या देशात धर्म शिकवण्यासाठी मिशनरी पाठवण्याची काय गरज आहे। पण गंमत म्हणजे ज्याचं कौतुक पुढे संपूर्ण अमेरिका करणार होती, त्याच स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यात एक काळ असा होता की स्वतःच्या घरासाठी नोकरी ते शोधत होते आणि जेव्हा पैसे मागायला मंदिरात गेले तेव्हाही ते पैसे मागूच शकले नाहीत। ही गोष्ट नेमकी काय आहे जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, ही गोष्ट आहे एका संन्यासाच्या संघर्षाची आणि त्याच्या आत्मविश्वासाची। स्वामी विवेकानंदांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या घराची परिस्थिती अचानक बदलली। त्यावेळी त्यांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस म्हणाले, जा आई कालीकडे जा, तुला जे हवा आहे ते माग। विवेकानंद मंदिरात गेले, समोर होती काली माता। त्यांनी डोळे मिटले आणि ओठांवर शब्द आले, मला ज्ञान दे, मला भक्ती दे, मला वैराग्य दे। ते बाहेर आले। रामकृष्णांनी विचारलं, पैसे मागितलेस का? ते म्हणाले नाही। पुन्हा पाठवलं, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, पण प्रत्येक वेळी स्वामी विवेकानंदांनी तेच मागितलं, ज्ञान, भक्ती, वैराग्य। शेवटी रामकृष्ण परमहंस हसले आणि म्हणाले, नरेंद्र, तुझ्या हातून जगाचं कल्याण होणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, काही वर्षांनी हाच नरेंद्र तरुण भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अमेरिकेला गेला, पण तिथेही त्यांचा संघर्ष संपला नव्हता। ना ओळखी, ना पुरेशी आर्थिक सोय, शिकागोच्या परिषदेत प्रवेशाचीही त्यांना खात्री नव्हती, तरीही त्यांनी हार मानली नाही। आणि मग 11 सप्टेंबर 1893 शिकागो धर्म परिषद, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, हे 5 शब्द त्यांनी उच्चारले आणि संपूर्ण सभागृह जवळपास 2 मिनिटं टाळ्यांच्या गजराने दुमदुमलं। मित्रांनो, तुम्ही एखादं 300 पानांचं पुस्तक वाचायला किती दिवस घेता? 1 आठवडा, 1 महिना, 1 वर्ष, कदाचित त्याहूनही जास्त। पण तुम्हाला माहितीये का, स्वामी विवेकानंदांनी एकदा तब्बल 25 खंडांची एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका वाचून पूर्ण केली होती आणि लोकांचा विश्वासच बसत नव्हता। लोकांना वाटलं हे अशक्य आहे। मग त्यांच्या शिष्यांनी त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि पुढे असं काय घडलं की जे ऐकून आजही लोक थक्क होतात। हे जर जाणून घ्यायचं असेल तर ही पुढची स्टोरी नक्की ऐका। षटचंद्र चक्रवर्ती यांनी एकदा त्यांच्या खोलीत एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका हा जाडजूड खंड ठेवला होता। ते आश्चर्यचकित झाले जेव्हा त्यांनी स्वामीजींनी अगदी काही क्षणांमध्ये हे संपूर्ण पुस्तक वाचून काढलं होतं। ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी स्वामीजींना विचारलं, स्वामीजी, ही सगळी पुस्तकं वाचायला तर एखाद्याला संपूर्ण आयुष्य जाईल। स्वामी विवेकानंद शांतपणे हसले आणि म्हणाले, मी हे सर्व खंड वाचून पूर्ण केले आहेत। शिष्यांना तर विश्वासच बसत नव्हता। त्यांना वाटलं हे कसं शक्य आहे। मग त्यांनी एक खंड हातात घेतला, कोणतंही पान उघडलं आणि त्यातील प्रश्न विचारायला सुरुवात केली। स्वामी विवेकानंदांनी फक्त उत्तरच दिली नाहीत तर अनेक ठिकाणी त्या पानातील वाक्यांचा आशय जवळजवळ तंतोतंत सांगितला। एक खंड, दुसरा खंड, तिसरा खंड, प्रश्न बदलत गेले, पण स्वामीजींची उत्तरं मात्र बदलली नाहीत। शिष्य अवाक झाले। तेव्हा त्यांनी विचारलं, स्वामीजी, ही स्मरणशक्ती तुम्हाला कशी मिळाली? स्वामी विवेकानंदांचं उत्तर आजच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचं होतं। ते म्हणाले, ब्रह्मचर्य, मनाची एकाग्रता आणि जे वाचेल ते पूर्ण लक्ष देऊन वाचा। मन भटकत असेल तर 100 वेळा वाचूनही उपयोग होणार नाही। मित्रांनो, आज आपण दिवसभर मोबाईलवर शेकडो पोस्ट स्क्रोल करतो, पण त्यातलं आपल्या लक्षात किती राहतं? आणि एकीकडे स्वामी विवेकानंद यांनी तब्बल 25 खंडांची एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका वाचून त्यातील माहिती जवळपास तंतोतंत लक्षात ठेवली। फरक फक्त बुद्धीचा नव्हता, फरक होता एकाग्रतेचा। म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणायचे, जे काही करा ते पूर्ण मनाने करा। आता मंडळी, तुम्हाला एक प्रश्न, जर तुम्हाला आज स्वामी विवेकानंदांना एक प्रश्न विचारण्याची संधी मिळाली तर तुम्ही काय विचाराल? तुमचा प्रश्न मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्हाला स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील असेच कमी ऐकलेले पण थक्क करणारे किस्से ऐकायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण महान माणसं आपल्याला फक्त इतिहास शिकवत नाहीत तर ती आयुष्य जगायला शिकवतात। आज स्वामी विवेकानंदांची पुण्यतिथी, त्यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन।